भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. हा चंदगड तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न. थकीत पगार मिळाला पाहिजे. चंदगड तालुक्यातील अथर्व दौलत उद्योग समूहातील कामगारांच्या थकीत वेतनाच्या प्रश्नावर सुरू असलेले आंदोलन आज 6व्या दिवशीही अधिक तीव्र झाले असून आता हा केवळ कामगारांचा नव्हे तर संपूर्ण चंदगड तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे. भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे या ठाम भूमिकेसह स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध घटकांनी आंदोलकांच्या पाठीशी भक्कम उभे राहत प्रशासनावर दबाव वाढवला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी आमरण उपोषण सुरू ठेवले असून त्यांच्या कुटुंबियांनीही संघर्षात सक्रिय सहभाग घेतला आहे. तहसील कार्यालयासमोर महिलांनी ठिय्या आंदोलन करत व्यवस्थापन आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आमच्या कष्टाचा मोबदला मिळवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका आहे, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. कामगार नेते उदय नारकर यांनी प्रशासनाला थेट इशारा देत कामगारांच्या घामाचे पैसे रोखून ठेवणे ही अन्यायाची परिसीमा आहे. आता हा लढा शेवटपर्यंत नेला जाईल. पगाराशिवाय कोणतीही चर्चा मान्य होणार नाही, असे स्पष्ट केले. कामगार संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. विशेष म्हणजे अथर्वमधील काही कामगारांना तुलनेने अधिक वेतन मिळत असताना दौलत कारखान्यातील 461 स्थानिक भूमिपुत्र कामगारांना कमी व अनियमित पगार दिला जात असल्यामुळे संताप अधिक वाढला आहे. हा केवळ पगाराचा प्रश्न नाही तर स्थानिकांच्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. चंदगडमधील व्यापारी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी या आंदोलनाला उघड पाठिंबा दर्शवला असून कामगारांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य करून त्यांना तात्काळ न्याय द्यावा हीच आज चंदगडकरांची एकमुखी मागणी आहे. प्रशासनाने विलंब न करता निर्णायक पावले उचलणे हीच काळाची गरज ठरत आहे. महान कार्य न्यूजसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे.